नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पार्थ म्हणतो की रम्याची रिप्लेसमेंट भेटणार की नाही. त्याचवेळी तिथे आता दिव्याची एंट्री होते आणि ती म्हणते की जगात सगळ्या गोष्टींची रिप्लेसमेंट आहे. पार्थ म्हणतो की तुम्ही कोण. तेव्हा दिव्या म्हणते की मी दिव्या देशपांडे इंटरव्ह्यूसाठी आली आहे. तर दिव्या ही मेहनती खूपच बोलणारी पॉझिटिव्ह माइंड असणारी मुलगी आहे. तिच्या इंटरव्ह्यूमध्ये पार्थ पूर्णपणे हरवून जातो. दिव्या आता पार्थला इम्प्रेस करते आणि ती नोकरी मिळवते. पार्थ म्हणतो की तुमचं काम, विचार करण्याची क्षमता यावरून मला असं वाटतं की मला रम्याची रिप्लेसमेंट भेटली आहे. त्यानंतर पार्थ आता दिव्याला ऑफिसमध्ये अपॉइंट करतो. पण खरं तर ती विजयच्या सांगण्यावरून पार्थ काव्याचा संसार मोडायला आलेली आहे. तर दुसरीकडे आता मिथुन भाऊजी मानिनीला सांगत असतात की श्रेयाच्या कॉलेजमध्ये फीस भरायची आहे. सध्या माझे चेक मागे पुढे होत आहेत, तर तुम्ही हेल्प करा. तर मानिनी म्हणते की संध्याकाळी आठवणीने माझ्याकडून पैसे घ्या. तर इकडे विजयला मिथुनची कमजोरी समजलेली आहे. तर पैशामुळे मिथुनच्या डोक्यात देशमुखांबद्दल विष कसं पेरायचं याचा तो प्लॅन करत असतो. आणि असं काही पुढे येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.